माझं नाव विजय धनराम पाटील, राहणार रेंबोटा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. मी हायलो कंपनीचं जे डिव्हाइस यांनी जे तयार केलेलं आहे ते वापरलं. ते वापरल्यानंतर काय झालं, ते डिव्हाइस जे आपण फर्टिगेशन करतो, पाणी केव्हा द्यायचं आहे, काय करायचं आहे, ते ॲक्युरेट सांगते. आपला मोबाईल त्याच्याशी अटॅच असतो, ते ॲटोमॅटिक येते ते. आणि काही प्रॉब्लेम आला तर त्यांचे फील्ड ऑफिसर आहे, अंकित सिंग म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांना फोन केला, ते व्हिजिट करता. व्हिजिट केल्यानंतर आपला काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देता. मला पण 2-3दा प्रॉब्लेम आले, काही मुळांचे आले, काही पाण्याचं नियोजनाचं आलं. तर नियोजनाचं पाण्याचं असं आलं की ते मशीन नाही सांगत होतं पाणी द्यायचं, आणि आम्ही म्हणत होतो की हे जमीन कोरडी पडली आहे. मग मी त्यांना फोन केला की का हो, हे तर जमीन तर कोरडी पडली आहे आणि मग याला पाणी द्यायचं तुम्ही नाही म्हणताय. नाही म्हणे, मशीन जर नाही सांगताय तर तुम्ही पाणी द्या नका म्हणे. मग आम्ही पाणी देणं बंद केलं. मग वेळोवेळी ते पाणी जसं मशीन सांगे तसंच पाणी देत, की बा ह्या इतक्या आकड्या गेल्यानंतर हे पाणी द्यायचं, इतक्यानंतर पाणी द्यायचं नाही. मग ते आपोआपच सांगते तुम्हाला. त्याच्यामुळे आपल्याला काही सांगायची गरजच नाही त्याला की बा द्यायचं का ना द्यायचं. आणखी प्रॉब्लेम आले तर त्याचे फील्ड ऑफिसर असतात, ते आपल्याला व्हिजिट देतात. तर त्याचा परिणाम असा झाला की रेग्युलर जे शेती करता आपण, मी पहिल्यापासूनच शेतीच करतो आहे, कॉलेज सोडलं, शाळा सोडली तेव्हापासून. पण मग आता हा प्रॉब्लेम असा आहे की त्या मशीनमुळे असं पहा तुम्ही, हा माल जो आहे असं काही चांगले झाड दाखवतोय अशातला प्रश्न नाही. हे जे आहे झाड, आता हे मी जुलै महिन्यात लावलं होतं, 20 जुलैला लावलं होतं हे. पण आजची तारीख आहे 30 तारीख, 30 मे, म्हणजे इतक्या लवकर हे येऊन गेलं. हे पाण्याचं नियोजन असं आहे की हे जमीन जे आहे पहा तुम्ही, हे कोरडीच दिसते अजून पण. हे जे आहे ना, हे कोरडीच जमीन आहे, फुल उन्हाळ्यामध्ये बी कोरडीच दिसली. परंतु तो ते म्हणत होते की पाणी द्यायचं नाही. तर त्याच्याप्रमाणे मी पाणी त्या मशीन प्रमाणेच दिलं, तर त्याचा फायदा झाला. आता वास्तविक मला या मशीनशी काहीच घेणं देणं नाही. त्यांनी बनवलं, आपण विकलं, त्याने बनवलं, आपण घेतलं. ते म्हणत होते की असं समजा की थोडंसं नफा नुकसान झालं म्हणून तुमचं हे मशीन घेऊन पहा. तुम्ही मशीन घेतलं, त्याचा फायदा आहे 100%. त्या मशीनशी देणं घेणं आपल्याला मालकाशी, कंपनीशी काहीच घेणं देणं नाही. पण आपले एवढे पैसे जातात, तर हे 8-10 हजार रुपये जर गेले बी ना, त्याचा 100% फायदा होणार आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादी जे आहे 20,000 30,000 प्लॉट आहे तुमचा, एखादी प्लॉट करून पहा. 100% त्याचा फायदा व्हायशिवाय राहणार नाही. पाण्याचं मी नियोजन आणि फर्टिगेशनचं, विशेष म्हणजे फर्टिगेशनचं काय आहे ते, फर्टिगेशनचं ते ऑटोमॅटिक आपलं ऍप असल्यामुळे ते आपल्या मोबाईलशी अटॅच असते. पाणी केव्हा द्यायचं आहे, का कोणतं खत सोडायचं आहे, काय सोडायचं आहे, ते बरोबर सांगते. त्याच्यामुळे 100% फायदा होतो त्याचा. एखादी प्लॉट तुम्ही करून पहा, ज्याचं 20,000 30,000 10,000 थोडा आहे, एखादी प्लॉट करून पहा, रिझल्ट पहा. नंतर पुढच्या टायमाला दुसऱ्या शेतात घ्यायचं. एवढं तुम्ही करून पहा.